शेवटी वय मॅटर्स का तुमचं कर्तृत्व मॅटर्स? की मैत्री मला अरे म्हणते का अहो म्हणते पेक्षा तिच्या मनातली माझ्याबद्दलची भावना काय आहे, आणि माझ्याही मनात मैत्रीबद्दल रिस्पेक्ट असणं वयाचा भाग नंतर येतो. एक ऍज अ पर्सन अँड ऍज अन इंडिव्हिज्युअल आय शुड रिस्पेक्ट हर. की तुम्ही आधी कॅमेऱ्याच्या मागे काम करा. प्रायोगिक रंगभूमी एकांकिका स्पर्धा हे करा. त्या रंगमंचावरती झाडू मारण्याचं, केर काढण्याचा एक वेगळाच आनंद आणि समाधान आहे. आता रंगभूमीची सेवा फक्त अभिनय करूनच किंवा दिग्दर्शन करूनच करता येते का? नाही, तुम्ही साफ करा ना की तुम्हाला ऍक्टिंग मी शिकवू शकणार. मी तुम्हाला पाणी पाजेन हो, पण ते गिळण्याचं काम तुम्हाला करायचं. फोटोग्राफ मध्ये ऍक्टिंग नाही दिसत, पोझिंग असतं. आणि तू ऍक्टर आहेस तर तूच ठरवलं आहेस, तर मग बघ कुठे कसं. मी ऍक्टर आहे, दिग्दर्शकांनी ठरवायचं असतं. मी खूप लेखिकांना भेटलो, तिने मला सांगितलं की हा विषय मला मान्यच नाही. का मान्य नाही? वाईट काही असलं तर सांग. म्हटलं अगं मी लेखक नाही ना, मी एक वन लाईन लिहिली आहे. आता हे तू फुलव ना, मग आपण त्याच्यावर नाही पण मला मान्यच. हे काय चाललंय, खेळ आहे का? सो मी लिहिणार नाही, पॉइंट ब्लँक. सो तिने मैत्रीण असल्यामुळे पॉइंट ब्लँक तोंडावर सांगितलं आणि तिथे विषय संपला. Welcome to Spill the Tea with Sartapes. Today we've got a multi-talented actor, editor and what-not with us. So let us all welcome Sriranga Deshmukh with us. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मला खूप आनंद आहे की जिला मी साधारण माझ्या गुडघ्या एवढी बघितली होती ती आज समोर बसून मला इंटरव्ह्यू घेते माझा, आणि तुम्ही तर आहातच तिच्या बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे अजय सर, the backbone of this podcast. So I'm glad to be here and I'm honored too. So thanks to you. To have you in our presence. Pleasure is all mine. ऍक्च्युली सर, खरं तर तुमचं नाव श्रीरंग देशमुख, पण आम्ही सगळे तुम्हाला लाला म्हणून ओळखतो. माझ्या जन्माच्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी माझा जन्म झाला त्याच्या आदल्या दिवशी माझ्या वडिलांची एक तार आली. वडिलांना डॉक्टर लाला तेलंग हे त्यांचं नाव, आणि ते त्यावेळेला एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग बरोबर फर्स्ट एक्सपिडिशन एव्हरेस्ट च्या त्या एक्सपिडिशन मध्ये त्यांच्या बरोबर मेडिकल ऑफिसर म्हणून होते, आणि त्यांची तार आली. दुसऱ्या दिवशी माझा जन्म झाला, ते बेस कॅम्पला पोहोचले होते. सो माझे बाबा मला काय म्हणतील, मी एक दिवसाचा पण निजय नव्हतो, तर ते घरात असं बोलणं झालं की माझा मित्र डॉक्टर लाला तेलंग एव्हरेस्टच्या बेस कॅम्प पर्यंत पोहोचलाय. सो एक टू पे रिस्पेक्ट टू व्हॉट एव्हर ही हॅज अचीव्ड टिल डेट ऍज अ डॉक्टर अँड ऍज अ टीम मेंबर. तर मग ती लाला अशी इन द ऑनर ऑफ माय अंकल डॉक्टर लाला तेलंग, त्यांच्यामुळे हे नाव मला मिळालं. आणि आय एम प्राऊड की एका एवढ्या मोठ्या माणसाच्या नावाने मला आता माझी जबाबदारी वाढते त्यामुळे. पण नंतर असं झालं की मला बाहेर सगळे श्रीरंग म्हणायचे. गिरगावातल्या आमच्या चाळीतली सगळी मंडळी लाला, कारण ते लालानीच सुरुवात झाली. सो एक दिवस आई मला काहीतरी शाळेत आली होती, माझी बहीण धाकटी, तिला न्यायला, आणि अनुषंगाने आम्ही एकत्र जाणार होतो, कुठेतरी जायचं होतं. मी चौथीत होतो, तोपर्यंत मी शाळेत श्रीरंग देशमुख होतो. आणि आईने आमच्या ज्या टीचर होत्या, बाई आम्ही म्हणायचो त्यांना, त्या गद्रेबाईंना म्हटलं की लालाला बोलवता का, कारण त्यांना माहिती होतं माझ्या इतक्या कंप्लेंट्स असायच्या की आईची आणि त्यांची इंटरॅक्शन खूप व्हायची, ते ओघात लाला यायचं. तर बाईनी असं वर्गात बघितलं आणि लाला आई आली रे. तर सगळी मुलं, जी काय 50-60 मुलं मुली होती, कोण लाला कोण लाला, लाला कोण आहे आपल्या वर्गात, आणि आपल्याला माहित नाही. आणि मी उभा राहिलो. बरं, मी कुठूनही उभा राहिलो की तेव्हाही दिसायचोच उंचीमुळे. तर तेव्हापासून ते लाला जे झालं ते घरात, बाहेर, मित्रांमध्ये, ओळखीच्या, सगळीकडे. मग आता माझाच कधी कधी प्रॉब्लेम होतो की मला श्रीरंग म्हणून कोणी हात मारली की कोण श्रीरंग असं पहिल्यांदा होतं. हे जोकचा पाठ. पण लाला इतकं प्रचलित झालं कारण ते सोपं आहे लक्षात राहायला सुद्धा, आणि युनिक पण आहे तसं. असा तो इतिहास आहे. आम्ही तुम्हाला लाला सर म्हणून ओळखतो. तुम्ही लाला म्हटलं तरी चालेल, कारण तुम्हाला मी गंमत सांगतो. म्हणजे आम्ही ज्या वेळेला, अजय सर पण होते आमच्या पुढचं पाऊलला असोसिएट होते, डिरेक्ट पण त्यांनी केलं, त्यावेळेला सगळी यंग ब्रिगेड जी होती ना, तिथे अस्ताद काळे मला लालाच म्हणायचा. हा,
आणि तो खूप आधीपासून मला ओळखत असल्यामुळे आणि इतर आमच्या नाटकाच्या ग्रुपमधली लोक लाला म्हणत असल्यामुळे तोही लाला म्हणायला लागला. तो लाला म्हणायला लागल्यावर सुयश टिळक म्हणायला लागला, मग जुई गडकरी म्हणायला लागली, मग शर्मिला म्हणायला लागली. मग एक दिवस हर्षदा खानविलकर त्यांना म्हणाली की तुम्ही लाला काय म्हणता त्याला, एवढा वयाने मोठा आहे, बाकी असेल नसेल हा वेगळा भाग. पण म्हणजे कसं असतं आपल्याकडे ना, आपण वय हे फार महत्वाचं मानतो. अनेक वेळेला सॉरी टू से, पण वय वाढायला लागल्यानंतर मग लालाचा लाला जी होतो, लाला सर होतो. त्याचं कर्तृत्व किती आहे हे कदाचित आपण वयापुढे, तर आपले ते संस्कार आहे. आपण मोठ्या माणसांना, वयाने मोठ्या असलेल्या माणसांना आवजाव करतो. तर ती ओरडल्यानंतर शर्मिलानी स्पष्ट शब्दात सांगितलं की लाला हा आमच्यासाठी लाला आहे. लाला दादा, काका, मामा काहीही असू शकत नाही, सर तर त्याहून नाही, कारण लाला हा लाला आहे. आम्ही फार फार तर अहो लाला म्हणू. मग ते मलाच कानाला जरा खटकायला, अहो लाला वगैरे काय, पण त्या अजूनही बिचारे सगळेजण ते सुयश नाही, सुयश इज माय बडी, असता तिचं बडी, म्हणजे मित्र इतके छान आम्ही सगळे झालो की बरं. त्या अरे तुरे मध्ये सुद्धा ना एक गंमत आहे. मी माझ्या वडिलांना शाळेत असताना जेव्हा आम्ही दादरला शिफ्ट झालो किंवा इव्हन गिरगावात, मी ए बाबा जरा तो बॉल अडकलाय तो टाक ना खाली, कारण आम्ही ग्राउंड फ्लोअरला खेळत असायचो, पहिल्या मजल्यावर कुठे. तर मला आसपासचे लोक म्हणायचे अरे तू बाबांना अरे तुरे कसं करतोस, चूक आहे ते, अमुक तमुक. मी म्हणायचो आईला अगं आई म्हणतो, तर मग बाबांना अरे बाबा म्हणायला काय हरकत आहे. पण त्यावेळेला आपण जे आताच्या काळात म्हणतो ना पिअर प्रेशर, तर त्यावेळेला त्या एकंदर प्रेशर मध्ये मी अहो म्हणायला लागलो आणि ते शेवटपर्यंत. पण अरे मध्ये गंमत जास्त आहे. ऍक्च्युली आय ऑल्सो एक्सपिरियन्स दिस सर. खरं तर ही लहान होती मैत्री आणि आमच्या घरामध्ये म्हणजे सगळे पप्पांना अहो पप्पा, मामांना अहो मामा म्हणणारे. आणि माझ्या आईचं असं म्हणणं होतं की हिने मामाला अहो मामा म्हणावं आणि मामीने तिला अहो ताई म्हणावं. आणि हे पण चूक, मामी होती. आणि आय फाईट, म्हणजे माझं त्याच्याबरोबर भांडण झालं तात्विक किंवा याच्यावर. आणि मी म्हणाले नाही, जशी ती मला मम्मा म्हणते, अगं मम्मा म्हणते, तसा तो मामा आहे. आणि त्याच्यात आणि मम्मा आणि मामाचं स्पेलिंग पण एकच आहे. आणि म्हटले मग ती म्हणेल अरे मामा म्हणू दे ना, तिला जवळचं वाटतंय. मुलं जेव्हा कम्फर्टेबल होतात त्याच वेळेला ते अशा प्रिसाइजली द पॉइंट त्या कनेक्ट होतात. तर हो दे तिला कनेक्ट अरे मामा म्हणून, आणि आम्ही ती परंपरा कायम ठेवली. क्या बात. कसं आहे ना की शेवटी वय मॅटर्स का तुमचं कर्तृत्व मॅटर्स. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा भाग माझ्या दृष्टीने असा असतो की मैत्री मला अरे म्हणते का अहो म्हणते पेक्षा तिच्या मनातली माझ्याबद्दलची भावना काय आहे. आणि माझ्याही मनात मैत्रीबद्दल रिस्पेक्ट असणं वयाचा भाग नंतर येतो. एक ऍज अ पर्सन ऍज अन इंडिव्हिज्युअल आय शुड रिस्पेक्ट हर. सो आमची हर्षदा सुद्धा शी इज अ व्हेरी प्रॉमिनंट पर्सनॅलिटी ऑन सेट्स आणि ऑफ सेट्स ऍज वेल. सो आमच्या इथे ती म्हणजे पूर्वी जसं दादागिरी करायची तसं ती ममागिरी करायची. ती सगळ्यांची ममा असायची ऑब्व्हियसली नॉट. पण प्रदीप काकांपासून ते जुई आणि शर्मिला किंवा त्याच्यानंतर आणखी लहान लहान मुली आल्या, तर या सगळ्यांपर्यंत ना आम्ही एक फॅमिली म्हणून त्यावेळेला त्या एका फ्लोअरवरती शूट केलं. वी पर्सनली रिस्पेक्टेड इच अदर. आमच्यातला जो एक भावनिक बंध घट्ट होत गेला ना, त्याच्याशिवाय कोणताही प्रोजेक्ट इतकी सकारात्मकता सगळ्या बाजूनी सगळ्यांकडनं लागल्याशिवाय, राईट फ्रॉम प्रोड्युसर टू स्पॉट बॉय, ती लागल्याशिवाय 1900 एपिसोड नाही. ऍक्च्युली आपण ऍक्टिंगच्या संदर्भातच आता बोलतोय, तर तुम्ही डिरेक्टर म्हणून अमोल पालेकर सरांसोबत काम केलेलं आहे. अशाच दिग्गज निर्माते आणि डिरेक्टर्स बरोबर तुम्ही काम केलेलं आहे. सो त्याच्याबद्दलचा अनुभवही आम्हाला ऐकायला आवडेल. अगदी खरं सांगू तर डेली सोप्सच्या पूर्वीच्या काळामध्ये आम्ही काम केलं. माझी सुरुवात झाली 88-89 साली विनय धुमाळे सरांबरोबर. आता ही सगळी नावं अशी आहेत ना की कान धरूनच बोलायला पाहिजे, कारण ते गुरु आहेत माझे. विनय धुमाळे सर, त्याच्यानंतर अमोल पालेकर सर, चित्राताई, चित्राताईच म्हणायचो आम्ही. परत एकदा तो ह्याचा विषय येतो, देबू देवधर, देबूदा, श्रावणीताई, असे सगळी मंडळी त्यावेळीची.
मग त्याच्यानंतर मी नीना गुप्ताजींबरोबर, पवन कौल सरांबरोबर पण काम केलं. पण ह्या दोघांच्या युनिट्समध्ये, धुमाळे सर आणि पालेकर सर आणि चित्राताई, ह्यांच्या युनिट्समध्ये मला शिकायला मिळालं. सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या काळात माझ्यासारख्या शिकाऊ अप्रेंटिस असिस्टंट डिरेक्टरसाठी काय होती, तर डेली सोपचा चरखा सततचा चालू नसल्यामुळे दिग्दर्शकांना आणि टेक्निशियन्सना थोडासा ब्रीदिंगचा वेळ मिळायचा, श्वास घ्यायला फुरसत मिळायची. आणि त्या काळामध्ये आम्हाला त्यांच्याकडनं जितकं शिकता येईल ते आम्ही शिकायचा प्रयत्न करायचो आणि ते आम्हाला शिकवायला वेळ देत होते. आताच्या डेली सोपच्या जमान्यामध्ये जर तुम्हाला दिवसाला 12 किंवा 13 तासांमध्ये 25 मिनिटं शूट करायची असते, कशी गंमत असते. एखादा चित्रपट जेव्हा शूट होतो मराठीमधला, तेव्हा साधारणपणे ऑन एन ऍव्हरेज 30 दिवसांचं शूटिंग असतं. आणि एडिटेड फुटेज आपण स्क्रीनवर बघतो ते 2 तासांचं, 2 तास 20 मिनिटांपर्यंतच असतं. एखादी फिल्म असते मोठी, पण मग त्याला शूटला पण वेळ लागतो. डेली सोप मध्ये दिवसाला 25 मिनिटं म्हणजे 4-5 दिवसांमध्ये फिल्म झाली ना. त्या स्पीडला काम करायचं, त्याच्यामध्ये क्वालिटी मेंटेन करायची, त्याच्यामध्ये परफॉर्मन्सेस काढायचे. कारण खूप नवीन आलेले उदयोन्मुख कलाकार खूप असतात आणि त्यांच्याकडनं परफॉर्मन्सेस काढून घ्यायचे. प्लस चॅनेलला काय हवंय नकोय, तुमचा स्क्रीन प्ले रायटर काय म्हणतोय, तुमचा डायलॉग रायटर, सगळं त्या पद्धतीने ह्या इतकी व्यवधानं पाळायला. बरं, एडिटमध्ये काय जाणार आहे, काय जाऊ द्यायचं नाहीये, इतकी व्यवधानं असतात ना की तिथे श्वास घ्यायलाही उसंत मिळत नाही. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की डेली सोप करणं हे येरागावाळ्याचं काम नाही. डेली सोप करायला तुम्ही वेगळ्याच मुशीत तयार व्हावे लागतात आणि त्या वेगळ्या मुशीतून तयार झाल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म, तुमचं निदान एक प्रोजेक्ट, मग ते 1.5 महिना चालेल किंवा 7 वर्ष, जसं आमचं पुढचं पाऊल चाललं तितकं चालेल, तुम्हाला तो फॉर्म सतत मेंटेन करावा लागतो आणि त्याचं बर्डन जबरदस्त असतं. आता हे सगळं म्हणताना त्या काळामध्ये आम्ही 3 दिवसात एक एपिसोड शूट करायचो. फरक लक्षात घ्या, एक एपिसोड 20 मिनिटाचा किंवा 21 मिनिटाचा, तो आम्ही 3 दिवस शूट करायचो. त्यामुळे आम्ही मधल्या काळामध्ये खूप चर्चा करायचो. दुसरी महत्वाची गोष्ट अशी होती की जर आमचे धुमाळे सर सेटवरती इथून तिथे जातात आणि मी त्यांच्या मागे उभा आहे, ते उठून निघाले की मी त्यांचं शेपूट असल्यासारखा मागे जायचो किंवा सगळे असिस्टंट्स. कारण ते कधी कुणाला काय अत्यंत महत्वाचा सल्ला तरी देतील किंवा ब्रीफ तरी करतील किंवा त्या शॉट बद्दल, त्या लिखाणाबद्दल समजावून सांगतील. मग ते डीओपी असतील तेव्हा कॅमेरामन म्हणायचे. परत देबुदान सारख्या कॅमेरामन बरोबर काम करायची संधी मिळाली, ते असतील, किंवा चित्राताईचा स्क्रीन प्ले डायलॉग असेल तर तिच्या बरोबर काहीतरी इंटरॅक्शन. ही सगळी विद्वान मंडळी होती आणि या सगळ्यांचा इतिहास होता कामाचा, कर्तृत्वाचा. सो आम्ही त्यांच्या मागे मागे जायचो. एकदा अशी परिस्थिती झाली, तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, की आम्ही फिल्म सिटीत शूट करत होतो आणि पालेकर सर उठले खुर्चीतनं आणि निघाले. बरं, ती व्हॅनिटी वगैरे जरा लांब होती तर ते थोडेसे असे जंगलाच्या दिशेने फिल्म सिटी मधल्या असे तिकडे जायला नाही. आम्ही आपले त्यांच्या मागे पॅड हातात घेऊन स्क्रिप्ट घेऊन चाललो. ते असे वळले, म्हणाले कुठे चाललंय? नाही, तुमच्या मागे. अरे मी जरा शूट करायला जातोय, तिथे पण येणार आहात का? सो आम्ही तेवढं फॉलो करायचो. आज काय होतं, आज 4 असिस्टंट्स असतात, एक स्क्रिप्ट फॉलो करत असतो, एक कॉस्ट्युम्स बघत असतो, एक सेटचं काम बघत असतो, एक सगळंच ओव्हरऑल जो सिनियर असतो तो, त्यांना वेळच नाहीये ना की इथे डीओपी बरोबर काय आपल्या डिरेक्टरचं काय बोलणं चाललंय, मेकअप रूम मध्ये तो वेळच नसतो. फॉर्च्युनेटली आमच्या नशिबाने आमच्या त्या शिक्षण मिळवण्याच्या काळामध्ये, ज्ञानार्जनाच्या काळामध्ये आम्हाला तो वेळ देऊ शकणारी परिस्थिती होती. आणि आमचे सगळे सिनियर्स की मला जर हा असिस्टंट डिरेक्टर आहे तर ह्याला उत्तम दिग्दर्शक होण्यासाठी, तुम्हाला मी गंमत सांगतो, म्हणजे आता ओघात चाललाय म्हणून, तेव्हाचे दिग्दर्शक आता कोणत्याही असिस्टंटला एडिट रूम मध्ये जाऊन बसण्याची संधी मिळत नाही. कारण तेवढा रोज शूट करायचंय ना. हो, उद्याची प्रॉपर्टी लिस्ट काढायचे, उद्याची कॉस्ट्युम्स कंटिन्युटी काढायचे, उद्या कोण कोण आर्टिस्ट आहेत ते ईपीला सीन्स दे, हे सगळं चालू असतं. आमच्या काळामध्ये शूट झालं की आम्ही एडिटिंग करायचो. मग ते रात्री सुद्धा केलेलं आहे, दिवसा शूट करून रात्री. ते एज होतं.
तेवढी करण्याची उत्साह आणि धमक आमच्या गुरूंमध्ये होती आणि ते करून देत होते. बरं, त्यांना काही 24 तास बसायची गरज नसते, पण आम्ही शिकायचं होतं ना. मला विनय धुमाळे सरांनी एक दिवस सांगितले, त्यांचा स्वतःचा त्या काळात हायबँड एडिटिंग सेटअप होता, एवढी ह्यूज मशीन, आणि त्या काळात 5 लाख रुपये, आय एम टॉकिंग अबाउट 1988, 89, 90. त्या काळात 5 लाख रुपये खूप मोठी अमाऊंट होती, 5 करोड झालेली, जास्तीच कदाचित. म्हणजे आता सोनं बघा ना, त्या काळामध्ये माझ्या अंदाजाने 1,000-1,200 रुपये तोळा असेल, आज ते 1,30,000 35,000च्या बहुतेक रेंज मध्ये आहे. हा जो काही फरक आहे ना, त्यांनी मला एक दिवस सांगितलं, लालाच म्हणायचं, उद्या सकाळी मी येईन, त्यावेळेला इथे या 2 टेप्स ठेवलेल्या आहेत, एकात रशीज आहेत, एक ब्लँक टेप आहे, त्या कसेट्स असायच्या हायबँडच्या, आणि हा प्लेअर, हा रेकॉर्डर आहे, तर तुला माहिती आहे, हा MX-20 जो काय त्यावेळेचा स्पेशल इफेक्टचं मशीन. मागे जायचं, आत्ता सगळी कनेक्शन्स ड्रॉइंग काढून घ्यायचं, इनपुट आउटपुट कसं काय आहे, कुठून काय गेलंय. अहो, मागे म्हणजे साधारण एवढी जागा होती, भिंत आणि सेटअपची मागची बाजू, आणि त्याच्या खाली हा 6 फुटी देह तिथे मुळात घुसवायचा. हे पहिलं टास्क होतं, पण हे करायला पाहिजे. मी अक्षरशः तिथे पाऊण तास बसून सगळी ड्रॉइंग्स काढली. मग त्यांनी मला सांगितलं, आता उद्या सकाळी यायचं, आता उशीर झाला, हे सगळं परत कनेक्ट करायचं. तू चुकीचं काही कनेक्ट झालं तर एडिट नाही करता येणार, आणि मला हा अमुक एक सीनचे रशेस आहेत, उद्या मला हा एडिट करून, कोणाकडे वेळ आहे एवढा. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो की ही नावं घेतली ना, ही सगळी जी काय मी नावं घेतली, मला देबू देवधर जे त्यावेळेला टॉपचे डीओपी होते, मला चित्राताई जी त्यावेळेला थिएटर, सिनेमा, स्क्रिप्ट रायटिंग, ऍक्टिंग, डायलॉग रायटिंग, ह्या सगळ्यामध्ये ही दिग्गज म्हणतात. आता दिग्गज शब्द ना खूप असा हलका फुलका झालाय सध्याच्या काळामध्ये. जसं मी म्हटलं, वय वाढलं की माणसं दिग्गज होतात बहुतेक हल्ली, ती त्यावेळेला माझ्या मते कर्तृत्वानी झालेली होती. म्हणजे यांची नावं घेताना ना अक्षरशः हात जोडावेसे वाटतात. मला देबूदा आणि चित्राताईंनी एंड क्लॅप फिल्मच्या वेळेला कशी द्यायची, डिजिटल नाही ना की तो इरेज केलं परत ती चिप आणून बसवली, त्यावेळेला ते फुटेज, तो सगळा रॉ स्टॉक इतका कॉस्टली असायचा कोडॅकचा की त्याची एक एक फ्रेम जपली जायची. त्या काळामध्ये त्यांनी मला ती एंड क्लॅप कशी प्रिसाइज आणि कॅमेराला दिसेल, कारण एंड क्लॅप जेव्हा असते ना त्यावेळेला जर क्लोजअप असेल तर ती इथेच द्यायची, पण ते करताना आर्टिस्ट नाक नाही चिमटलं पाहिजे त्या क्लॅप मध्ये, कारण ती फटमार म्हणतो ना आपण. आणि जर लॉंग वाईड क्रेन शॉट वगैरे जर असेल तर तुम्ही दिसलाही पाहिजे, सो कुठे यायचं हे रिहर्सल जेव्हा चालू असते ना, कॅमेरा रिहर्सल आर्टिस्ट, तेव्हा याची प्रॅक्टिस करायची. हे त्यांनी मला शिकवलं. कोण शिकवतात? कुणाला वेळ, इच्छा नाही असं नाही, पण आता वेळेकडनं डेली सोपच्या काळामध्ये एस्पेशली, बरं डेली सोप करणं मी मगाशी म्हटलं जसं नॉट अ टॉम डिक अँड हॅरीज जॉब, त्याच्यासाठी एक वेगळंच मेटल लागतं. आणि जे करणारे माझे मित्र आहेत, मित्र मैत्रिणी, सिनियर्स, ज्युनियर्स खूप आहेत, पण ही मंडळी होती म्हणून आज कदाचित, जर तू मगाशी जे म्हणालीस मल्टी टॅलेंटेड, ते काही ढगातनं येत नाही ना, ते तुम्हाला तुमच्या गुरुनी ज्ञान देताना द्यावं लागतं, आणि तुम्ही स्पंज सारखं जितकं जमेल तुमच्या कुवतीप्रमाणे ते शोषून घ्यायचं असतं. सो तशी माणसं मिळाली, त्यातून हे सगळं गाडं आजपर्यंत हे नाही ते नाही ते अशा वळणानी खाच खळग्यातनं वाहत पुढे जात आहे. हा त्यातला म्हणजे मी ऍट्रिब्यूट करतो हे सगळं. आय ओ व्हॉट एव्हर आय एम टुडे, इफ एट ऑल आय एम, तर टू माय गुरुज. तर तुम्ही काका म्हणताय की ज्या पद्धतीने तुम्ही बीइंग आर्टिस्ट, तुम्ही तुमच्या गुरूंना फॉलो केलं, त्याने तुम्हाला एक रस्ता दाखवला, त्या रस्त्याने तुम्ही चालला, आणि त्यांनी जे परफेक्शन तुमच्यात यावं यासाठी काही गुरुमंत्र दिले होते, त्याच्यावरती तुम्ही वर्कआउट केलं. आजचे कलाकार किंवा आजची पिढी अशा पद्धतीने गुरूंना समर्पित वागतात किंवा तुमचा काय दृष्टिकोन आहे? याचं उत्तर ऍक्च्युली मैत्रिणी द्यायला पाहिजे की आजची पिढी काय पद्धतीने विचार करते. शी बिलॉंग्स टू दॅट जनरेशन, राईट. पण आता तुम्ही जो प्रश्न विचारताना जे म्हणालात ना की परफेक्शन यावं म्हणून गुरुमंत्र दिलेला असतो, तर आय बेग टू डिफर. गुरु तुम्हाला ज्ञान देतो आणि तो तेव्हा हेही सांगतो की परफेक्शन इज अ मिथ.
परफेक्ट कोणीच नाही. जर मी परफेक्ट झालो तर मग परमेश्वर आणि माझ्यात काय फरक राहिला? कारण परमेश्वर परफेक्ट होता किंवा आहे असं आपण गृहीत धरतो, पण तो सुद्धा परफेक्ट आहे का? कारण माझे सद्गुरू डॉक्टर स्वरूप प्रामाणिक नेहमी सांगतात की आमचे सद्गुरू गजानन महाराज, कारण ते सदेह ह्या धर्तीवरती होते, तर ते कम्प्लिटली त्यांचं वागणं इलॉजिकल होतं. तुम्ही लॉजिक जर सद्गुरू गजानन महाराज, सद्गुरू स्वामी समर्थ, सद्गुरू साईनाथ महाराज किंवा सद्गुरू शंकर बाबा किंवा कोणीही त्या पठडीतले, आता तुकाराम महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज आपण म्हणतो, त्यांनी त्यांच्या काळामध्ये जेव्हा सुरुवातीला मोठा दुष्काळ पडला, तो दुष्काळ पडल्यानंतर त्यांच्या घराचा मूळ व्यवसाय सावकारी आणि किराणा मालाचं दुकान असं दोन्हीचा होता, बरोबर, आणि धनाढ्य कुटुंब होतं. ह्या माणसानी, आपण आता माणसानी का म्हणतोय, कारण ते जगद्गुरू तुकाराम महाराज अत्यंत आदरणीय पूजनीय असले तरी ते एक व्यक्ती म्हणून त्या काळातल्या लोकांबरोबर वावरत होते. सो त्या माणसानी, आपण रिस्पेक्टफुली पण म्हणतो अनेक वेळेला, कोणी त्याचा गैरअर्थ काढू नये, त्या माणसानी घरातल्या सगळ्या चोपड्या, ज्यांची कर्ज होती, त्यांच्या फाडून टाकल्या. इनफॅक्ट लोकांना ज्यांना खायला प्यायला मिळत नव्हतं त्यांना आपल्या दुकानातलं नंतर शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या समोर खजिना रिता करायला आले, त्यांना त्यांचा आदर सत्कार पूजन करण्यासाठी म्हणून, तो त्यांनी नाकारला. हे लॉजिक आहे का? हे सामान्य माणसाचं लॉजिक आहे का? ही मंडळी इलॉजिकल होती, आणि हे माझे सद्गुरू सांगतात, डॉक्टर स्वरूप प्रामाणिक, ज्यांना मी भाऊ म्हणतो. सो मुद्दा असा येतो की गुरु तुम्हाला परफेक्शनिस्ट नाही बनवायला जात. तो मी तुला जे दिलाय त्या मार्गावर चालण्यासाठी तुला बळ मिळावं म्हणून गुरुमंत्र देतो. की तो गुरुमंत्र नुसता आठवलास किंवा तो म्हटलास, मग मनातल्या मनात म्हण किंवा मोठ्याने म्हण किंवा काही म्हण, तरी तुला जे मानसिक बळ मिळेल त्यातून तुझा पुढचा प्रवास, म्हणून ऍट्रिब्यूट करणं हे फार महत्वाचं असतं. की माझं जे काही आहे ते परमोच्च ईश्वरानी घडवलेलं आहे, मग माझं जे काही आहे ते माझ्या गुरुनी ती मूर्ती, माझी मूर्ती तयार करण्यासाठी खूप परिश्रम घेतले किंवा घेत आहेत, आणि ते घेतच असतात शेवटपर्यंत, ते सदेह असोत किंवा नसोत. तर परफेक्शन इज अ मिथ, तो संभ्रम आहे. नो वन ऑन द प्लॅनेट अर्थ इज परफेक्ट. मला सांगा कोण आहे? पण जी माणसं ध्येयाने प्रेरित, बरं ध्येय म्हणजे नुसता एम नव्हे, जी माणसं ध्येयाने प्रेरित असतात त्या माणसांना त्यांच्या सद्गुरूंनी दिलेल्या गुरुमंत्राच्या नुसत्या आठवणीने शारीरिक, मानसिक, वैचारिक आणि इतर सगळ्या प्रकारचं बळ मिळतं, आणि ती उर्मी जागृत होते, तो दिवा तेवत राहतो, ज्याने ती पुढची वाटचाल घडते. मी तुम्हाला खरं सांगू का, मी खूप लोकांना ऐकतो की काय हे आजची मुलं स्मार्टफोन, तो लॅपटॉप किंवा डेस्कटॉप अमुक याच्या बाहेरच येत नाही, त्यांना माणसांची कनेक्टच नकोय, त्यांना ना त्यांचं फक्त विश्व एवढूशा खोलीतल्या एवढूशा टेबलवरती, यांना कशाचं पडलेलंच नाहीये. असं नाहीये. मैत्रीची जनरेशन माझ्या जनरेशन पेक्षा इतक्या मोठ्या कॅनव्हासकडे बघतीये. मी ज्या वेळेला लहान होतो तेव्हा माझ्यासाठी ती आमची गिरगावातली केना चाळ होती. मग मी जेव्हा शिवाजी पार्कला, दादरला बालमोहन शाळेत आलो त्यावेळेला तो मधला अख्खा प्रवास माझ्या अनुभवाचा होता, आणि तो माझ्या आई वडिलांमुळे, ते माझे गुरु, अर्थातच लहान मुलांचे आई वडील पहिले गुरु. या सगळ्या प्रोसेसमध्ये ना माझं क्षेत्र हळूहळू मोठं होत गेलं. जे आज ज्या लेव्हलचं मोठं झालंय ते त्या लेव्हलचं, मी काही वैश्विक नाही म्हणणार, पण आज आपण मैत्री ग्लोबल विलेज म्हणतो, राईट? ऍट अ प्रेस ऑफ अ बटन किंवा जस्ट नॉट इव्हन अ प्रेस, अ टच, अख्खं
हे काय म्हणू आपण त्याला, माया जाल तुमच्या समोर ओपन होतं. कॅन गो वर्ल्ड वाईड. करेक्ट. ह्यानी होत आहे काय माहितीये का, ही जनरेशन त्यांचा दृष्टिकोन मोठा आहे, व्यापक आहे, सर्वसमावेशक आहे, त्यांच्या हातात डेटा आहे. आणि फरक तिथे डेटा आणि नॉलेज मध्ये खूप फरक आहे. आणि मग जेव्हा ही मुलं डेटा घेऊन, म्हणजे मी कित्येक वेळेला आमच्या घरात सगळे डॉक्टर्स, माझ्या वडिलांपासून बहिणीपासून ते चुलत आणि सगळे चुलत बहिणी, चुलत काका बिका सगळे डॉक्टर्स. आज डॉक्टर्सचा एक प्रॉब्लेम झालाय. जेव्हा हिच्या वयाची तरुण मुलं किंवा यांच्या जनरेशन मधली मुलं तिथे येतात ना, तेव्हा ते एक बेसिक डेटा बरोबर गुगल सर्च करून आलेले असतात की कोविड म्हणजे मला हा डेटा मिळालेला आहे. अरे जेव्हा ऍक्च्युअल MBBS MD MS डॉक्टर अजूनही शोधतोय नक्की कोविड म्हणजे काय, हा विषाणू आहे किंवा यांनी काय नक्की सिम्पटम्स आहेत, तिथे तुम्ही एक डेटा घेऊन गेलात ना तर ते प्रॉब्लेम होतो. पण माझ्या पिढीला किंवा माझ्या नंतरच्या इमिजिएट पिढीला किंवा आधीच्या पिढ्यांना तर तोंड वरती करायची सवयच नव्हती. आपल्या आई वडिलांसमोर काय गुरु सांगतील ते ऍक्सेप्ट करायचं आणि ते करायचं, विषय एंड. आज मैत्री तुम्हाला काय आई म्हणून, मला काय काका म्हणून किंवा अजय सरांना काय वडील म्हणून का, हा प्रश्न विचारू शकते. आता ह्याच्यामध्ये परत ते ढगात नाही घेऊन आलेत का, तर नाही. त्यांच्या समोर आज भांडार आहे हो माहितीचं, ज्ञान त्यांना मिळवायचंय. अनफॉर्च्युनेटली काही वेळेला असं होतं की डेटा इज कन्सिडर्ड टू बी नॉलेज आणि मग तिथे फसगत होते. कारण इट कीप्स ऑन इव्हॉल्विंग, त्याच्यामध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन होत असते. म्हणजे आता रेमडेसिवीर हे औषध हे 60,000 रुपये का काय 8,000 रुपये त्याची किंमत होती, तेच घ्यायला पाहिजे असं त्यावेळेचं सगळ्यांचं म्हणणं होतं आणि ते सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलं. 2 वर्षांनी काय झालं, रेमडेसिवीरचा काही कोविडला उपयोगच नव्हता. सो डेटा कीप्स ऑन चेंजिंग, नॉलेज ऑल्सो इज इव्हॉल्विंग. त्यामुळे गुरु आणि शिष्य ह्या आजच्या परिस्थितीमध्ये जर बघायला गेलं तर अजून थोडंसं, कारण आई वडील किंवा नातेवाईक पेक्षा अजून आजची जनरेशन आपल्या गुरुकडे थोडंसं काहीतरी माझ्याकडे नाही ते त्याच्याकडे आहे हा दृष्टिकोन ठेवून गेलेली असते. पण ते गो विथ अ प्रिझम्पशन, राईट और रॉंग तू मला सांग, कारण डेटा आहे. आणि मग इथे असं म्हटलंय मग तुम्ही काय हे, पण ह्याच्यातून इन्क्विजिटिव्हनेस वाढतो आणि त्या इन्क्विजिटिव्हनेस बद्दल जर आदर बाळगला ना आणि ह्या जनरेशनला जर समजावून सांगितलं ना, तर ह्यांच्यासारखं समजून घेणारी कदाचित माझी पण पिढी नव्हती. पण ही मुलं आज झापडं लावून नाही जात, ही मुलं आज वाचून जातात, माहिती घेऊन जातात. आता त्यातून ज्ञानाकडे कसं जायचं ह्यामध्ये गुरुचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे आणि ते ही मुलं पाळतात. फक्त ते ना पूर्वीसारखे सतत आले की पाया पडले, जाताना पाया पडले, गंडा बांधला हे नाही करणार. ते थँक्यू एवढंच म्हणतील, पण ते जातील ते इथे खूप काही घेऊन. आणि त्याच्यात त्यांच्या व्यक्त होण्याची पद्धत वेगळी आहे, त्यांचा रिस्पेक्ट दाखवण्याची पद्धत वेगळी आहे. आज मुलं मुली एकमेकांना हक करतात. आपल्या काळामध्ये मुलं मुली शाळेत माझ्या काळात वेगळी बसायची, बेंचेस वेगळे होते. माझं म्हणण्याचा उद्देश इतकाच आहे की फक्त अभिव्यक्ती बदलली, त्याचं इंटरप्रिटेशन हे प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. म्हणजे माझ्यासारख्या माणसाने एका तरुण हिच्या वयाच्या मैत्रीच्या वयाच्या मुलीला एका मुलाला घट्टमिठी मारताना बघितलं, हे काय चाललंय हो बाजूला, हे होऊ शकतं इफ आय एम नॉट ओपन माइंडेड. पण त्यांच्यातलं ते रोजमर्रा की जिंदगी की बात आहे ना, त्याच्याशिवाय ते प्रेम व्यक्त नाही. बरं ते प्रेम हे फक्त स्त्री पुरुषातलं शारीरिक आकर्षणाचं असतं का, तर नाही. इट्स जस्ट अ हग की कम ऑन वी आर टुगेदर, डोंट वरी, राईट. थोडासा ऍक्सेंट प्रयत्न करतात. या गप्पा पुढेही अशाच रंगणार आहेत. सध्या आपण इथेच थांबूयात. तर पाहत राहा स्पिल द टी विथ सरतापेज YouTube चॅनलवर.